FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम माझं घर माझं वावर. माझं घर माझं वावर या कार्यक्रमामध्ये सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया विकसित कृषी संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सोयाबीन आणि तूर पिकाच्या सुधारित जाती याविषयी डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेले मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीनच्या कोणत्या वाणाची निवड करावी खरीप हंगामासाठी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता प्रामुख्याने बरेच वाण बाजारामध्ये आलेले आहेत. मग अशावेळी आपल्याला चिंता आणि हे पडते की आपल्या अकोला जिल्ह्यासाठी कोणत्या वाणाची निवड करावी त्याबद्दल आपण बोलूया. बघा, एक MAUS 725 हा नवीन सुधारित वाण आपल्याला आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. महाबीजकडे सुद्धा याचे बियाणे उपलब्ध भेटेल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज केला त्याच्यावर सुद्धा हा उपलब्ध आहे. हा वाण 90 ते 95 दिवसाचा आहे. लवकर येणाऱ्या वाणामध्ये तो मोडतो. कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी सुद्धा तो योग्य आहे. दुसरा एक वाण आलेला आहे सुवर्ण सोया. हा वाण केसाळ प्रकारामध्ये मोडतो. त्याच्या शेंगावरती आणि झाडावरती लव आहेत. आता ह्या वाणाची निवड कोणत्या भागामध्ये करायची आहे? जिथे जमीन ही हलक्या प्रकाराच्या मध्ये आहे, जिथे आजूबाजूला थोडीशी कपाशी आहे आणि पांढरी माशीची समस्या जिथे येऊ शकते, तर हा वाण तिथे निवडायचा आहे. त्याच्यावरती लव असल्यामुळे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव शक्यतो याच्यावरती होत नाही आणि शेंगा तडकण्यास हा वाण काही काळ रेजिस्टन्स आहे. हेक्टरी उत्पादन 25 ते 31 क्विंटलपर्यंत याचं येऊ शकतं. तिसरा वाण आहे KDS 992. त्याचं नाव आहे फुले दुर्वा. हा वाण भारी प्रकारातल्या जमिनीमध्ये निवडावा. तसेच ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनीच या वाणाची निवड करावी. या वाणाचं उत्पन्न 27 ते 35 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टर प्रमाणे येऊ शकतं. चौथा वाण आहे MAUS 1039. PDKV अंबा नावाने बाजारात मिळतो. हा लवकर येणारा 94 ते 96 दिवसात येणारा वाण आहे. हा शेंगा तडकण्यास रेजिस्टन्स आहे. याचे जे उत्पन्न आहे 28 ते 30 क्विंटलपर्यंत येते. हलक्या जमिनीत किंवा मध्यम प्रकारच्या जमिनीत तसेच कोरडवाहू सुद्धा हा वाण चांगल्या प्रकारे आपला येतो. पाचवा वाण आहे MAUS 612. हा वाण 93 ते 98 दिवसात येतो. भारी जमिनीत तसेच हलक्या जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो. हेक्टरी उत्पादन 31 ते 35 क्विंटलपर्यंत याचं जातं. नंतर काही तुरीच्या वाणांविषयी आपण आज माहिती घेऊया. तुरीमध्ये लाल कलरच्या तुरीसाठी मर रोगास प्रतिकारक असा वाण BDN 716. डाळीसाठी अतिशय सुंदर हा वाण आपण निवडू शकतो. दुसरा वाण आहे लवकर येणारा 130 दिवसामध्ये फुले राजेश्वरी. लाल कलरची तूर आहे. हे सुद्धा वाण आपण निवडू शकतो. तिसरा एक वाण आहे गोदावरी आणि BDN 711. आता या वाणाच्या बाबतीत हे दोन्हीही पांढऱ्या रंगाचे वाण आहेत, म्हणजे पांढरे दाणे असलेले वाण आहेत. मर रोगास दोन्ही वाण रेजिस्टन्स आहेत. पाचवा एक वाण आहे AKT 8811 आणि सहावा वाण आहे PDKV अश्लेषा. आता AKT 8811 आणि PDKV अश्लेषा हे दोन वाण सुद्धा लाल कलरचे दाणे असलेले वाण आहे. मर रोगास प्रतिकारक असे वाण आपल्या बाजारामध्ये उपलब्ध. धन्यवाद शेतकरी बंधूंनो आणि अकोला आकाशवाणीचे सुद्धा धन्यवाद. आत्ताच आपण विकसित कृषी संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सोयाबीन आणि तूर पिकाच्या सुधारित जाती याविषयी डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेले मार्गदर्शन ऐकलेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया खरीप हंगामाचे पूर्वनियोजन याविषयी सौ संध्या करवा, तालुका कृषी अधिकारी, बार्शीटाकळी, जिल्हा अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आपल्या सर्वांचा आवडता खरीप हंगाम आता सुरू होतो आहे.
जरी पावसाने आपली हजेरी जरा आधीच लावलेली असली तरीही आपल्याला खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनासाठी काही बाबी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता या खरीप हंगामाचे पूर्वनियोजन करत असताना नक्की कुठल्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे याबद्दल आपल्या मनात बरेचसे प्रश्न असतील. परंतु काळजी करू नका. आज आकाशवाणी अकोला येथे आपल्या शेतकरी बंधुभगिनींना खरीप हंगामाचे पूर्वनियोजन याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत सौ संध्या करवा, तालुका कृषी अधिकारी, बार्शी टाकळी. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खरीप हंगामाचे पूर्वनियोजन करत असताना नक्की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. खरीप 2025 या हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे आणि खरीप हंगामाचं यशस्वी नियोजन करण्यासाठी आणि पिकाचं भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. खरीपाचं नियोजन करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे येतं नियोजनामध्ये ते येतं माती परीक्षण. आपल्या जमिनीचा पोत काय आहे, आपल्या जमिनीत काय उपलब्ध आहे आणि त्यानुसार मग आपण योग्य पिकाची निवड करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग जो येतो तो म्हणजे बियाण्याचं सिलेक्शन. त्याच्यामध्ये सोयाबीनसारखं जे वाण आहे हे सेल्फ पॉलिनेटेड असल्यामुळे ते तुम्हाला 3 वर्ष एकदा तुम्ही बियाणं खरेदी केल्यावरती 3 वर्षापर्यंत तुम्हाला ते वापरता येतं. प्रमाणित बियाणे वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बियाण्याचं सिलेक्शन झाल्यानंतर त्याला लागणारं खतं, कीटकनाशकं याचं देखील नियोजन शेतकऱ्यांनी आधीच करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. पुरेसा पाऊस म्हणजे 100 mm जास्त पाऊस झाल्यानंतर आणि वापसा स्थितीत आपलं शेत आपली शेती आल्यानंतरच पेरणी करावी. हे खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनाच्या संदर्भात काही संदेश शेतकरी बांधवांना द्यायचे आहेत. अगदीच. सर्वात पहिलाच जो मुद्दा आपण इथे मांडला आहे की माती परीक्षण, अर्थात आपल्या जमिनीची काळजी घेत असताना खरं तर तिला नक्की कशाची गरज आहे हे आपल्याला माती परीक्षणातूनच कळणार आहे. तेव्हा माती परीक्षणाबद्दल आपल्या शेतकरी बंधू भगिनींना विस्तृत असं काय सांगाल? माती परीक्षणासंदर्भात शेतकऱ्यांनी दर 2 वर्षांनी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती पिकं लावायची आहेत त्यानुसार माती परीक्षण करता येतं. फळं पिकं आणि आपली अन्नधान्य पिकं म्हणजे ज्याच्यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कॉटन ही पिकं येतात. ह्या पिकाची रूट्स जी आहेत ती 30 सेंटीमीटर 45-60 सेंटीमीटरपर्यंत जातात आणि फळबागेच्या संदर्भात तुम्हाला 100 सेंटीमीटरपर्यंत खोल माती नमुना घ्यावा लागतो. मॅडम, याचसोबत आपण पूर्व मशागत ही सुद्धा खरीप पिकांचं जे पूर्वनियोजन आपण करतो त्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे. तर खरीप पिकांकरिता पूर्व मशागत करत असताना पूर्व मशागतीबद्दल आपण काय सांगाल? खरीप पिकासाठी पूर्व मशागत ही अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक बाब आहे. त्यामुळे आपली जमीन जी आहे ही पेरणीसाठी तयार होते, पिकांची चांगली वाढ होते. पूर्व मशागतीमध्ये शेताची नांगरटी झाली, त्याच्यानंतर वखरणे, कुळवाच्या पाळ्या देणे, नांगरटी खोल 3-4 वर्षातून एकदा खोल नांगरटी करावी जेणेकरून आपल्या जमीन आपली भुसभुशीत होईल, त्यामध्ये हवा खेळती राहील, पाण्याचा चांगला निचरा होईल आणि चांगला निचरा झाल्याने खोल नांगरट केल्यामुळे पिकांची मुळे जी आहेत ही जमिनीत चांगल्या प्रकारे जातील आणि आपलं उत्पन्न जे आहे त्याच्यामुळे किडींचे कोष जे आहेत ते नष्ट होतील. ही नांगरटी जी आहे ही उन्हाळ्यात करायला पाहिजे ज्याच्यामुळे ते अळ्यांचे कोष वर येऊन ते नष्ट होतील. त्याच्यानंतर कुळवणी करायची. नांगरटी केल्यानंतर जी ढेकळे आहेत ती फोडण्यासाठी आपण कुळवणी करतो. हे झाल्यानंतर पूर्व मशागतीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे शेतात मिसळणं गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. एकदा पेरणी झाल्यानंतर
मग नंतर जे आहे ते तणनियंत्रण, पेरणीपूर्वी तणनियंत्रण करणे तेवढंच गरजेचं आहे. मशागतीमुळे ह्या तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर जमीन सपाटीकरण आणि उताराला आडवी पेरणी, BBFद्वारे पेरणी करणे, ह्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत. अच्छा, म्हणजे पूर्व मशागतीचं अनन्यसाधारण महत्त्व खरं तर खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनामध्ये आपल्याला सांगता येईल. कारण अर्थात कीड नियंत्रण, तण नियंत्रण, त्याचसोबत खताचं नियोजन, या बऱ्याच अशा बाबी एका पूर्व मशागतीने आपल्या साध्य होतात आणि अर्थातच त्यामुळे ते फार महत्त्वाचं देखील आहे. मॅडम, आपण आता पेरणीबद्दल सुद्धा उल्लेख केला आणि पेरणी म्हटलं की बियाणं आलं आणि बियाण्याच्या पूर्वनियोजनामध्ये बीज प्रक्रिया ही एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते, बघायला मिळते. परंतु आजही शेतकरी बंधू भगिनींमध्ये बीज प्रक्रियेबद्दल थोडी जागरूकता कमी आहे. तेव्हा बीज प्रक्रिया का महत्त्वाची आहे याबद्दल काय सांगाल? बघा, बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी पद्धत एक आहे. याचे अनेक फायदे आहेत बीज प्रक्रियेचे. त्याच्यामध्ये रोगापासून संरक्षण, कीड नियंत्रण, उगवण क्षमता वाढते, उत्पादनात वाढ होते, रासायनिक खतांची बचत होते आणि ही एक किफायतशीर पद्धत आहे. आता 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल, सोयाबीन पिकावरती येलो व्हेन मोझॅक आला होता. होय. तो येलो व्हेन मोझॅक जो आहे तो मुळातच बियाण्याला प्रक्रिया न केल्यामुळे तो त्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. अच्छा. बीज प्रक्रियेमध्ये FIR हा कृषी विभागाशी संबंधित शब्द आहे. FIR म्हणजे फंजीसाईड, I इन्सेक्टिसाईड आणि R रायझोबियम. फंजीसाईड म्हणजे बुरशीनाशकाची प्रक्रिया, इन्सेक्टिसाईड कीटकनाशकाची प्रक्रिया आणि शेवटी रायझोबियम म्हणजे जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया. तर पहिलं 2 जे आहेत फंजीसाईड आणि इन्सेक्टिसाईड, ह्याची प्रक्रिया आपण आधी करून ठेवली 10-15 दिवस अगोदर तरीही काही हरकत नाही. मात्र रायझोबियमची जी प्रक्रिया आहे ही पेरणीपूर्वी करावी लागते. आता शेतकरी बंधूंसाठी FIR हा शब्द पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित असलेला जास्त त्यांना लवकर लक्षात राहील म्हणून हा वापरते आहे. FIRमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची प्रक्रिया आणि त्यानंतर पेरणीच्या अगोदर रायझोबियमची प्रक्रिया ही करणं गरजेचं आहे. आणि त्याचं प्रमाण ठरवून म्हणजे प्रत्येक पिकाच्यासाठी ठरवून दिलेलं आहे, त्याप्रमाणे ती करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील जो आपले कीड रोग आहेत त्याचा प्रतिबंध आपल्याला करता येईल. आणि रायझोबियमच्या प्रक्रियेमुळे जे नायट्रोजन आहे, नायट्रोजन फिक्सेशनचं काम जे होतं ते रायझोबियमच्या प्रक्रियेमुळे होतं. आणि रायझोबियमची प्रक्रिया ही सोयाबीन ह्या पिकाला पेरणीच्या पूर्वी करायची आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला FIR लक्षात राहण्यासाठी वापरल्या जात असलेलं हे ॲब्रिव्हिएशन खरं तर फंजीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम अशा प्रकारे आपल्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मॅडम, आपण म्हणालात की फंजीसाईड, इन्सेक्टिसाईड म्हणजेच बुरशीनाशक, कीटकनाशक आणि रायझोबियम याचा आपल्याला फायदा बराचसा होतो. आणि जर उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये सोयाबीन पिकाचं पेरणी जास्त आपल्याला बघायला मिळते, तेव्हा समजा सोयाबीन पिकासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर मग त्याचं प्रमाण कसं असेल? रासायनिक प्रक्रियेमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक F आणि I ह्याची प्रक्रिया करत असताना बुरशीनाशक जे आहे ते थायोफिनेट मिथिल प्लस ॲझिस्ट्रोबॅक्सिन ह्याचं प्रमाण आहे 11.25. ॲझिस्ट्रोबॅक्टिनचं प्रमाण आहे 2.5. त्याच्यानंतर कीटकनाशक जे आहे ते थायमेथॉक्झॉन हे आपल्याला वापरावं लागतं. तर त्याचं प्रमाण आहे 5 मिली 5 ml औषध 3 मिली पाण्यामध्ये. तर हे कंपनीनी आहे थोडंसं बदलतं. ही प्रक्रिया झाल्यानंतर रायझोबियमची प्रक्रिया 250 ग्रॅम जीवाणुसंवर्धक प्रति 10 किलो बियाण्याला वापरायचं असतं. आपण करू शकतो. अच्छा, आणि हे मॅडम सोयाबीन पिकाकरिता विशेष करून आहे की कुठल्याही खरीप हंगामातील पिकांकरिता हे प्रमाण आहे? सगळ्याच पिकांना आपल्याला प्रक्रिया, जैविक बीज प्रक्रिया करावी लागते जीवाणुसंवर्धकाची. त्यासाठी पीकनिहाय जे जीवाणुसंवर्धक आहेत ते वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये सोयाबीन पिकासाठी रायझोबियम आहे, तृणधान्य पिकांसाठी ॲझेटोबॅक्टर आहे
त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची सुद्धा आपण जैविक बीज प्रक्रिया करू शकतो. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारे आपण ती हे रायझोबियमचं ॲझिटोबॅक्टरचं पीकनिहाय निवड करून त्याची प्रक्रिया करू शकतो. अर्थात असं म्हणतात की जसे पेरले तसेच उगवेल, त्यामुळे आपल्याला एक योग्य रोगविरहित बीज पेरायचं आहे जेणेकरून रोगविरहित झाड आपल्याला मिळेल आणि अर्थात त्याचा उत्पादनावर फार चांगला फायदा आपल्याला बघायला मिळेल. मॅडम, या ठिकाणी आपण खरीप पिकांच्या पूर्वनियोजनाकरिताचं अगदी मशागतीपासनं ते कीड नियंत्रण, खत नियोजन, बीज प्रक्रिया याबद्दल चर्चा केलेलीच आहे. याचसोबत फार महत्त्वाचा एक प्रश्न आहे तो शासनाच्या विविध योजनांबद्दल. तेव्हा खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनामध्ये योजनांचा सुद्धा अभ्यास कसा करावा याबद्दल शेतकरी बंधू भगिनींना सांगा, किंवा कुठल्या शासकीय योजनांचा शेतकरी बंधू भगिनी फायदा घेऊ शकतात याबद्दल सांगा. कृषी विभागाच्या सर्व योजना ऑनलाईन आहेत, MREGSची फळबाग वगळता. त्यासाठी आमची वेबसाईट आहे mahdbt.gov.in. या mahdbt हा शब्द जरी तुम्ही गुगलवरती टाईप केला तरी तुम्हाला त्याच्यात पुढे एंटर करता येतं, mahdbt.maharashtra.gov.in वरती. त्याच्यामध्ये गेल्यावर मग फार्मर स्कीम आहेत. फार्मर स्कीममध्ये तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागतं. नवीन शेतकरी जे असतील त्यांना सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यांचा लॉगिन ID आणि पासवर्ड त्यांना क्रिएट करावा लागतो. एकदा हे काम झालं की मग पुढे जेव्हा जेव्हा ते लॉगिन करतील त्यावेळेला ते लॉगिन ID पासवर्ड वापरून ते त्यामध्ये भाग घेऊ शकतात. आता डिपार्टमेंटच्या योजना 24/7 आमच्या चालू आहेत ह्या वेबसाईटवरती. आता सध्या जे आहे ते बियाण्याच्यासाठी अर्ज त्यावर उपलब्ध, तो पर्याय उपलब्ध आहे. बाकी दुसऱ्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग हॉर्टिकल्चर, इरिगेशन आणि सीड आणि इतरही योजना आहेत. ते पर्याय तुम्ही शोधायचे आहेत आणि आपल्याला कुठल्या योजनेत भाग घ्यायचा आहे ते आपण ठरवायचं आहे. त्याच्यामध्ये मग फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. ठिबक तुषारसाठी PMKSY म्हणून आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. मेकॅनायझेशनची योजना आहे, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अवजारं, यंत्र आहे, यांत्रिकीकरण पण आहे, स्टेट मेकॅनायझेशन आहे. एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्या वेबसाईटचा ॲक्सेस केल्यावर त्या वेबसाईटचा वापर करणं चालू केलं तर तुम्हाला शेतकरी बांधवांनाच ॲटोमॅटिकली त्याच्यावरती ज्या काही योजना उपलब्ध आहेत त्याच्याबाबत ते अवेअर होतील. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे विविध शासकीय योजना आहेत आणि त्यांच्या संकेतस्थळावरती गेलं तर मग आपल्या शेतकरी बंधू भगिनींना त्याची योग्य ती माहिती मिळून जाईल. तर हे आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी करावं असे आवाहन आपण आजच्या या मुलाखतीद्वारे करूया. योजनेचा फायदा घेण्यासाठी आत्ता नवीन काही चेंजेस केलेले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत लॉटरी पद्धत होती, आता यावर्षी फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे आणि त्याच्यामध्ये ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांनी आपला एक नोंदणी क्रमांक मिळवायचा. ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून तो नोंदणी क्रमांक तिथे टाकायचा आहे, तेव्हाच ते पुढे जाऊ शकतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या शेतकरी बांधवांना, की ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांनी आपला शेतकरी क्रमांक रजिस्टर करावा आणि मिळवून घ्यावा, कारण तो नंबर टाकल्याशिवाय आपल्याला पुढे त्याच्यामध्ये जाता येत नाही. नक्कीच मॅडम, आपले शेतकरी बंधू भगिनी या योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करतीलच आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अर्थात जो आधी आला त्याचा आधी नंबर लागणार आहे. लॉटरी पद्धत या ठिकाणी तर लॉटरी पद्धत या ठिकाणी बंद झालेली आहे, याची सुद्धा नोंद आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी घेणे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर या प्रक्रियेला सुरुवात करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे खरीप हंगामाचे पूर्वनियोजन याबद्दल अगदी मशागत, खत नियोजन, कीड नियंत्रण, बीज प्रक्रिया, माती परीक्षण या सर्वच बाबींवरती मॅडम आपल्याला खूप सुंदर पद्धतीने आपण मार्गदर्शन केलेलं आहे आणि योजनांबद्दल विशेष करून जी आपण माहिती सांगितली ती खरोखर फार महत्त्वाची आहे आणि शेतकरी बंधू भगिनींनी या माहितीचा नक्कीच फायदा घ्यावा. आणि आज आपण आकाशवाणी अकोला इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि शेतकरी बंधू भगिनींतर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. आताच आपण खरीप हंगामाचे पूर्वनियोजन याविषयी सौ संध्या करवा, तालुका कृषी अधिकारी, बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम बांधावरच्या बातम्या. बातम्यांच्या बांधावर गेल्या आठवड्यातील कृषीविषयक बातम्यांचा आढावा घेणारा कार्यक्रम सादर करते सूरज गोळे. ठळक बातम्या. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कृषी विद्यापीठात नाला खोलीकरण कार्यारंभ. अमरबेल तणांचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करा. डॉक्टर विकास गौड. सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. माती आणि पाणी संवर्धनाचे उद्दिष्टाने महाराष्ट्र शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागाचे वतीने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना 2025 कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे धरणे, बंधारे, शेततळे आदींमध्ये जमा झालेला गाळ काढून तो शेत शिवारामध्ये टाकणे आणि पर्यायाने धरण गाळमुक्त करण्याचे धोरण आहे. अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील मुख्य नाल्याचे खोलीकरण तथा गाळ काढण्याचे कामाचा कार्यारंभ नुकताच कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचे विशेष उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदा आणि जलसंधारण विभाग अकोला तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार यांच्याकडून सदर नाला खोलीकरण आणि गाळ काढण्याचे कामासाठी निधी प्राप्त झाला असून विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृदा आणि जलसंधारण विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अशोक म्हस्के यांच्या नेतृत्वात सदर नाला खोलीकरण करण्याचे कार्य संपन्न झाले आहे. यामध्ये गाळयुक्त शिवार योजना 2025 अंतर्गत साधारणतः 1 किलोमीटर मुख्य नाल्याचे गाळ काढण्याचे काम होईल आणि 41,183 घनमीटर गाळ काढण्यात येईल. त्यामुळे तेवढ्याच क्षमतेचे पावसाचे पाणी साठवण क्षमता वाढेल. तसेच नाल्यातील जादाचा प्रवाह शेतात जाणार नाही. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होणार नाही. गाळ काढण्याचे कार्य झाल्यामुळे आणि पाणी साठवण क्षमता वाढल्याने त्या परिसरातील भूजलाच्या पातळीत वाढ होईल आणि पिकांना महत्त्वाचे वाढीव अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित सिंचन करून पिकांचे उत्पादनामध्ये 50% होणारे नुकसान टाळता येईल, असे डॉक्टर म्हस्के यांनी या प्रसंगी सांगितले. सदर नाला खोलीकरण आणि गाळ काढण्याचे कार्यारंभ प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचेसह संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉक्टर श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, विभाग प्रमुख सर्वश्री डॉक्टर म्हस्के, डॉक्टर संजय भोयर, डॉक्टर सचिन गुप्ता, डॉक्टर राजू इसाळ, डॉक्टर किशोर बिडवई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तणखाई धन या युक्तीनुसार विविध तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान शेतकरी बांधवांना सर्वश्रुत आहे. याच मालिकेतील अमरवेल हे तण सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या तणांशी सामर्थ्य साधणारे नसून प्रादुर्भावाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याचे वेगळेपण सिद्ध होते. बहुतांशी तणांमध्ये अमरवेल सारख्या लागट तणांचे नियंत्रण करणे जिकरीचे ठरते. परिणामी शेतकरी बांधवांना पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते. म्हणूनच अमरवेल या परोपजीवी तणांचे योग्य वेळी प्रभावी नियंत्रण करण्यासाठी आणि या तणांची जीवशास्त्रीयदृष्ट्या माहिती करून घेणे आवश्यक आहे. अमरवेल वनस्पती कंदमुळे वर्गातील पर्णहीन पिवळसर रंगाची असून हिच्या सुमारे
170 प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असल्यामुळे उपजीविकेसाठी द्विदल पिकांवर पूर्णतः अवलंबून राहते. परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकांसोबतच द्विदल तणांवर जसे की तरोटा, रेशीमकाठा, गोखरू, हजारदाणी, बावरची इत्यादी वनस्पतीवर जीवनक्रम पूर्ण करते. अलीकडे विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकांवर या तणांचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. त्याचप्रमाणे मूग, उडीद, कपाशी, हरभरा, जवस, कांदा तसेच मिरची पिकांवर देखील अमरवेल तणांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. विदर्भामध्ये दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. सोयाबीन पिकातील विविध तणांच्या व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर प्रभावी ठरत आहे. मात्र तरीही मागील काही वर्षात अमरवेल किंवा अमरवेल या परोपजीवी तणांचा प्रादुर्भाव द्विदल वर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाल्यावस्थेत हा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिकटतो आणि जमिनीपासून वेगळा होतो. त्यानंतर दातासारख्या तंतूच्या मदतीने त्या वनस्पतींमधील अन्नरस शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतींची वाढ खुंटत जाते. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. अमरवेलाची ओळख आणि वैशिष्ट्ये. अमरवेलाचे बी 20 वर्षाहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या तणांच्या बियांना उगवणीसाठी अनुकूल 15 ते 38 अंश सेल्सिअस तापमान मिळताच त्याची उगवण होते. बी आकाराने 1 ते 1.5 सेंटीमीटर इतके असते. वेल पूर्णतः मूळरहित असून पिवळसर, नारंगी आणि पानेरहित दोऱ्यासारखा असतो. मुख्यतः त्याच्या उगवण स्थापनेपासून 2.5 ते 5 सेंटीमीटर दूरवरील द्विदल वनस्पतींवर चिकटतो. परंतु परिसरात द्विदल वनस्पती नसली तर त्याचे रोप 8 ते 10 दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. एक अमरवेल प्रतिदिन साधारणतः 7 सेंटीमीटर पर्यंत वाढून जवळपास 3 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो. साधारणतः 60व्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची प्रक्रिया सुरू होते. या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे 100% देखील नुकसान होऊ शकते. मूग आणि उडीद 30 ते 35%, टोमॅटो 75%, हरभरा 85% आणि मिरची पिकांमध्ये 60 ते 65% पर्यंत उत्पादनात घट आढळून आली आहे. या तणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामूहिकरित्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाय तसेच रासायनिक पद्धतींचा वापर फायदेशीर ठरू शकते. प्रतिबंधात्मक उपाय. पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणविरहित बियाण्यांचा वापर करावा. पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. विशेषतः शेताच्या बांधावरील रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून, गाळून अथवा जाळून नष्ट करावे. कारण झाडांपासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहतो आणि प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ करूनच त्याचा पुन्हा वापर करावा. निवारणात्मक उपाय. मशागतीय पद्धती. जमिनीची खोल नांगरणी करावी. बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्यामुळे 8 सेंटीमीटर पलीकडे अमरवेलाची उगवण होत नाही. जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेत तणे नष्ट करावीत. नियमित डवरणी आणि निंदण करून पीक तणविरहित ठेवावे. पिकांची फेरपालट करावी. प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी. अमरवेल 8 ते 10 दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकांची लागवड तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी करावी. रासायनिक व्यवस्थापन. सोयाबीन, भुईमूग, कपाशी, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक पेंडिमिथिलिन 38.60% CS एकरी 700 मिली. तसेच सोयाबीन पिकामध्ये उगवणपूर्व तणनाशक डिक्लोसुलम अधिक पेंडिमिथिलिन 0.9% अधिक 35% SE 1000 मिली प्रति एकर किंवा पेंडिमिथिलिन अधिक इमाझेथार्पी 30% अधिक 2% EC 12 मिली प्रति एकर याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी. कपाशी पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक पायरिथिओबॅक
सोडियम अधिक पेंडिमिथिलिन 3.1% अधिक 34% झेडशी 800 मिली प्रति एकर याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी. अशा प्रकारे एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन करण्याचे आवाहन अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे प्रमुख डॉक्टर विकास गौड यांनी केले आहे. आताच आपण साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम बांधावरच्या बातम्या ऐकलात. आता ऐकूया भारत सरकारच्या शेतकरी कल्याण आणि कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाविषयी माननीय नामदार श्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेला हा संदेश. प्रिय किसान बहनों और भाइयों, नमस्कार. 29 मई से 12 जून तक चलेगा विकसित कृषि संकल्प अभियान. ये एक ऐसा अभियान है जिसमें कृषि वैज्ञानिक चलकर खुद आपके पास आएंगे, आपके गांव आएंगे, आपसे बात करेंगे, आपकी खेती और बागवानी की जरूरतों को समझेंगे और आपकी जरूरत के हिसाब से आपको समाधान भी बताएंगे. आप उनसे पूछ सकते हैं कैसे आपकी फसल अच्छी हो, उत्पादन कैसे बढ़े, लागत कैसे घटे, कौन सी नई तकनीकी अपनाएं, कीटों और रोगों से कैसे अपनी फसल को बचाएं. लेकिन यह अभियान केवल जानकारी नहीं है, समाधान लेकर आया है. तो भाइयों और बहनों, इस अभियान से जुड़िए, सवाल पूछिए, समाधान पाइए, उत्पादन बढ़ाइए, उत्पादन की लागत घटाइए और मिलकर बढ़ाइए विकसित खेती की ओर मजबूत कदम. क्योंकि जब खेती विकसित होगी तभी साकार होगा विकसित भारत का सपना. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. आताच आपण भारत सरकारच्या शेतकरी कल्याण आणि कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाविषयी माननीय नामदार श्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेला हा संदेश ऐकलात. आजच्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमाचं सादर करते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. आताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम माझं घर माझं वावर हा ऐकला. FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे.